नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राचे खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. महाराष्ट्र बंदला व्यापारी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात्र मुंबईतली सगळी दुकानं हळूहळू खुली होताना दिसतायत. मुंबईच्या गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकानं खुली होताना आपण पाहू शकतोय. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधून दुपारनंतरचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबईमध्ये व्यापारी असोसिएशननं हे स्पष्ट केलं होतं की 4 वाजेपर्यंत आम्ही बंदला प्रतिसाद देऊ, बंदमध्ये सहभागी होऊ आणि त्यानंतर हळूहळू आता दुकानं खुली व्हायला सुरुवात झालेली आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये हळूहळू रहदारी वाढू लागलेली आहे. दुकानं सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याची ताजी दृश्य आपण बघतो आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. विशाल, व्यापारी असोसिएशननं कालच न्यूज 18 लोकमतकडे हे स्पष्ट केलेलं होतं की साधारण 4 वाजेपर्यंत व्यापारी असोसिएशन किंवा मुंबईतली दुकानं बंद ठेवली जातील आणि त्यानंतर मात्र खुली केली जातील. काय सांगाल, क्रॉफर्ड मार्केटमध्ये आता तेच चित्र दिसतंय? क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुवर्णाचं आत्ताचं आपण चित्र पाहायला गेलं तर हळूहळू दुकानं जी आहेत ती सुरू होताना पाहायला मिळतात. कारण का व्यापारी असोसिएशननं आपल्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही या बंदमध्ये सहभागी होऊ, मात्र संध्याकाळी 4 नंतर दुकानं जी आहेत ती खुली करू असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र अनेक व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा आणि दुकानदारांमध्ये संभ्रम जो आहे तो अद्यापही कायम आहे. काही व्यापाऱ्यांनी आता दुकानं जी आहेत ती सुरू केलेली आहेत. खरं तर क्रॉफर्ड मार्केट हा जो परिसर आपण पाहिला तर अत्यंत गजबजलेला असतो. मोठ्या प्रमाणात लोक खरेदी यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आता ग्राहक जे आहेत ते या मार्केटमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहेत. दुकानं सुद्धा जी आहेत ती आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक दुकानं जी आहेत ती बंद आहेत. काहीसा मिश्र संमिश्र असा प्रतिसाद जो आहे तो महाराष्ट्र बंद इथला मिळालेला पाहायला मिळाला. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर आत्ता आपण हा क्रॉफर्ड मार्केटचा जर आढावा घेतला तर काही तासांपूर्वी हा संपूर्ण परिसर जो आहे तो शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र आता दुकानं जशी खुली होताना दिसून येत आहेत त्यानुसार ग्राहक सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्यापही व्यापाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे की दुकानं सुरू करायची की नाही. याबाबतीत अनेक प्रश्न जे आहेत ते या व्यापाऱ्यांच्या मनात आणि दुकानदारांच्या मनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आत्ताची स्थिती जर पाहायला गेली तर दुकानं जी आहेत ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुवर्णा, नक्की आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. क्रॉफर्ड मार्केटमधली ही विशाल दृश्य आहेत. पण साधारण मुंबईभर आपण आज वार्तांकन करताना विशाल काय दृश्य दिसली? काही ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, घोषणाबाजी त्यांनी केली. काही ठिकाणी जाणीवपूर्वक म्हणजे जबरदस्तीनं बंद करा असं सांगण्यात आलं. काय विस्तृत सांगशील? नक्कीच सुवर्णा, खरं तर हा प्रकार जो आहे तो संपूर्ण मुंबईत आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. दादरमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकार पाहायला मिळाला होता. कारण का अनेक दुकानदारांना जे आहे ते जबरदस्तीने त्यांची दुकानं बंद करण्यात आली. काही ठिकाणी मारहाण झालेल्या घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर व्यापारी जे आहेत ते हळूहळू दुकानं सुरू करताना पाहायला मिळतात. मात्र व्यापाऱ्यांच्या मनात एक भावना आहे की आजच्या दिवसाचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं आपण या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो करता आला असता. मात्र अशा प्रकारची दमदाटी जी आहे ती अनेक ठिकाणी झाली. खरं तर सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यांवरती पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अरेरावी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी जी दुकानं चालू होती सकाळच्या सत्रामध्ये ती दुकानं बंद सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना काही ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना सुद्धा आपल्याला आपण पाहिलेल्या आहेत. मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती बघितली तर मुंबईतील सगळीच दुकानं जी आहेत ती आता पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही दुकानं आता टप्प्याटप्प्यानं सुरू व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल विशाल. महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत सगळे व्यावसायिक आस्थापनं बंद ठेवायचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याकरता महाविकास आघाडीनं शहरातून मोठी रॅली काढली होती. आता दुपारनंतर मात्र व्यावसायिकांनी आपली दुकानं खुली केलेली आहेत. तुरळक व्यापाऱ्यांनी दुकानं बंदच ठेवणं पसंत केलेलं आहे. पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर आज सोमवारची सुट्टी असल्यानं सगळी दुकानं बंदच आहेत. मात्र शहरातल्या इतर भागांमध्ये 3 वाजल्यानंतर दुकानं खुली केली जात आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुपारनंतरही बंद ठेवण्यात आलेली आहे.
नाशिकमध्ये महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। नाशिकमध्ये आज सगळ्या बाजारपेठा खुल्या होत्या। एसटी आणि महापालिकेच्या बस सेवेवर बंदचा परिणाम झाला नाही। नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या। नाशिकमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद होता। महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला। शहरी भागात विशेषतः सगळं जनजीवन सुरळीत होतं। अनेक व्यापार संकुलं, बाजारपेठ या सगळ्याच खुल्या होत्या। महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष आणि प्रतिनिधी ज्यावेळेस आवाहन करायला दुकानदारांना निघाले त्यावेळेस काही काळ मात्र दुकानं बंद करण्यात आल्याचं चित्र होतं। आपण बघतोय नाशिक शहरातली ही आहे ती प्रमुख बाजारपेठ। या सगळ्या प्रमुख बाजारपेठमध्ये रविवार कारंजा असो, शिवाजी उद्यान असो किंवा MG रोड असो, या सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये मेन रोड असो, या प्रत्येक ठिकाणी दुकानं, व्यवसाय जे सुरूच होते। आणि या ठिकाणी शहर बस सेवेवरही कोणताच परिणाम होता, STवर सुद्धा कोणताच परिणाम नव्हता। या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी। मात्र नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। जवळपास 19 बाजार समित्या नाशिक जिल्ह्यात आहेत, 15 प्रमुख आणखीन 4 उपप्रमुख। आणि या सगळ्याच बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व हे मोठ्या प्रमाणावर मांडलं होतं आणि याच ठिकाणी व्यवसाय सगळेच बंद झाले होते। कांद्याचा दर ठरवणारा जिल्हा म्हणून सुद्धा खरं तर नाशिकची ओळख। आणखीन याच नाशिकला आज बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना माल आणता आला नाही। भाजीपाला जो मुंबईला जातो, ज्याची आवक होते जवळपास 150 ते 200 ट्रक दररोज जात असतात, ते सुद्धा जाऊ शकले नाही। जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयाचे भाजीपाल्याचे व्यवहार ठप्प झाले होते। इतर व्यवहार तर नक्कीच। पण वेगळ्या पद्धतीने दुकानदारांना ज्या पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यातनं हेच जाणवतंय की नेमका हा बंद केला तरी कशासाठी होता। आधीच वेगळ्या दुकानामध्ये आपण आता हे एक दुकान आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस दुकानामध्ये कोणतेही ग्राहक नाही, दुकानदार किंवा दुकानातले काम करणारे ते सुद्धा या दुकानांच्या बाहेरच उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत। यामुळे नेमका हा बंद कशासाठी पुकारला होता असा प्रश्न शहरी भागात नक्कीच जाणवतोय। मात्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद मात्र या बंदला नक्कीच होता। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नाशिकमधली ही सगळी दृश्य आपण बघत होतो आणि त्याचा आढावा घेत होतो। सोलापुरामध्ये काय चित्र होतं बघूया। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला। एकीकडे सोलापुरातले व्यापारी असोसिएशन बंदला संपूर्ण पाठिंबा देताना दिसले, तर बाजार समितीतील सर्व लिलाव मात्र सुरूच होते। त्यामुळे दुपारच्या सत्रात मुख्य बाजारपेठेत काही तुरळक दुकानं सुरू असल्याचं बघायला मिळालं। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून आपण सोलापूर संदर्भातली माहिती घेऊया। सागर, सोलापुरातलं काय चित्र होतं? एक थोडं विरोधाभासाचं चित्र बघायला मिळालेलं। बाजारपेठांमध्ये लिलाव सुरू होते, दुसरीकडे व्यापारी असोसिएशननं मात्र बंदला पाठिंबा दिला होता। सुवर्ण, आपण पाहिलं की खरं तर सकाळच्या सत्रामध्ये APMC मार्केटमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात लिलाव जे असतात, भाज्यांचे लिलाव असतात सकाळी सत्रामध्ये। साधारणपणे 6च्या सुमारास हे लिलाव चालू होतात, हे 9 वाजेपर्यंत चालतात आणि त्यानंतर 10 वाजता या ठिकाणी कांद्याचा जो लिलाव आहे, मोठी बाजारपेठ आहे सोलापूरमधली कांद्याची, ती या ठिकाणी तिथे लिलाव सुरू असतात। आणि आजही तशीच परिस्थिती पाहायला मिळाली आणि APMC मार्केटकडून एक वेगळ्या प्रकारचा कुठेतरी निर्णय जो आहे तो घेतला गेला की आमचा बंदला पाठिंबा आहे, मात्र आम्ही या ठिकाणी 9 ते 12 वाजेपर्यंत बाजारपेठेतले लिलाव जे आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीतले ते बंद ठेवू, नंतर 12 नंतर आम्ही ते लिलाव पुन्हा सुरू करू। त्यामागचं त्यांनी असं कारण देखील दिलं होतं की या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल हा वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतो, त्याचबरोबर 2 स्टेटमधून देखील या ठिकाणी माल येतो आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही काही प्रतिकात्मक स्वरूपात 3 तास आम्ही बाजारपेठ बंद ठेवू, कृषी उत्पन्न बाजारपेठ। मात्र त्यानंतर आम्ही पुन्हा लिलाव सुरू करू आणि त्याप्रमाणे ते झालं देखील। दुसरीकडे मात्र सोलापूर शहरातल्या ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत, ज्या ठिकाणी मोठी वर्दळ असते, ती मात्र कुठेतरी दिसलेली आपल्याला पाहायला मिळालेली नाही आणि त्या ठिकाणी व्यापारी असोसिएशननी त्या ठिकाणी बंद जो आहे तो चांगल्या पद्धतीने किंवा त्याला एक प्रतिसाद देत पाळलेला आहे। मात्र आता संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळतात। नक्की सागर, तू माहिती तर स्पष्ट दिवसभरातली काय घडामोडी घडल्या त्याची देतोच आहेस, पण काही दृश्य तुझ्या मागे काय चित्र साधारण बाजारपेठेचं आहे ते आपल्या प्रेक्षकांना तू दाखवू शकशील का? निश्चितपणे सुवर्ण, आपण पाहू शकतो या ठिकाणी हे बाजारपेठेतलं चित्र आहे। एकंदरीत हळूहळू खरं तर या ठिकाणी दुकानं जे आहेत, खरं यामध्ये विशेषतः छोटे दुकानदार जे आहेत ते या ठिकाणी बाजार आपले म्हणजे छोटे दुकानं जे आहेत ती आपली सुरू करतायत। त्याचबरोबर रिक्षाधारक देखील आहेत, कारण मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। अनेक जे काही
बाजारपेठातले काही दुकानदार आहेत ते आहेत, मात्र आपण पाहू शकतो थोडंसं दूर अंतरावरती या ठिकाणी मोठी वर्दळ जी आहे नागरिकांची ती आपल्याला पाहायला मिळते आणि लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि छोटे दुकानदार बेसिकली ते या ठिकाणी आपली दुकानं जी आहेत ती उघडता आहेत. त्यामुळे एकंदरीतच सकाळच्या सत्रामध्ये जरी या ठिकाणी ही बाजारपेठ बंद असली तरी दुपारच्या सत्रांमध्ये किंवा साधारणपणे संध्याकाळच्या सत्रात आता ही बाजारपेठ जी आहे हळूहळू पुन्हा एकदा भरते लोकांमधून. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक व्यापाऱ्यांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली, कारण एकीकडे कोरोनामुळे मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यातच आता पुन्हा सणासुदीच्या तोंडावरती हा बंद म्हणजे खरं तर एक अन्यायकारक व्यापाऱ्यांवरती निर्णय असल्याच एकंदरीत खासगीमध्ये व्यापाऱ्यांकडून बोललं जात आहे. सुवर्ण. नक्की, धन्यवाद सागर, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथल्या घटनेचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्र बंदची हाक दिली. बीडमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढत बंदचं आवाहन केलं. दुपारपर्यंत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, पण दुपारनंतर व्यापाऱ्यांनी हळूहळू दुकानं खुली करायला सुरुवात केलेली आहे. बीड शहरातील सुभाष रोड, जालना रोड, नगर रोड, कारंजा रोडसह जिल्ह्यातील सगळ्याच ठिकाणी मार्केट्स आता खुली होऊ लागलेली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बीडमधील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला, पण दुपारनंतर व्यापाऱ्यांनी मार्केट्स सुरू ठेवलेली आहेत. आमचे प्रतिनिधी बीडचे सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत. सुरेश, खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये हेच चित्र बघायला मिळतंय. मुंबईमध्ये सुद्धा 4 नंतर अनेक दुकानं खुली करण्यात आलेली आहेत. तसंच बीडमधलं चित्र आहे का? आता हळूहळू नागरिक सुद्धा बाहेर येऊ लागलेत का? त्यांना काही जर दिवसभरातल्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर दुकानापर्यंत ते पोहोचतायत का? सुवर्ण, बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 6 वाजल्यापासून शिवसेना रस्त्यावरती होते आणि शिवसैनिकांनी बंदचं आवाहन केलेलं होतं. यामध्ये प्रत्येक दुकानावरती जाऊन त्यांना गुलाब पुष्पदीप गांधीगिरी करत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झालेली होती. 9-10च्या नंतर राष्ट्रवादीने सुद्धा रॅली काढत जिल्हाभरातील जवळपास 11 तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी कडकडीत बंद दुपारपर्यंत पाळला गेला. मात्र दुपारनंतर ज्या व्यापारी संघटना होत्या त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही बंदमध्ये सहभागी होतोय. मात्र वरवर ही जी काही बंदची जी तीव्रता होती ती कमी कमी होत गेली आणि 3 वाजेच्या नंतर बीड शहरातलं जे काही मुख्य मार्केट आहे, सुभाष रोड असेल, कारंजा असेल, जालना रोड असेल, नगर रोड असेल, या रोडवरचं जे मार्केट आहे ते मार्केट सुरळीत झालं आणि सुरळीत झाल्यानंतर कुठेतरी या बंद आता व्यापाऱ्यांनी बंद कमी कमी करत आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बंद हा शांततेत झाला. शेतकऱ्यांनी, त्याचबरोबर अनेक संघटना होत्या, विशेषतः राजू शेट्टी बीडमध्ये होते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा बीडमध्ये होते, संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा बीड शहरामध्ये मोठी रॅली काढली. विशेष म्हणजे बीड शहरामध्ये शिवसैनिकांमध्ये फूट आपल्याला पाहायला मिळाली, कारण 3 वेगवेगळ्या शिवसैनिकांच्या बंदच्या संदर्भातल्या रॅल्या निघाल्या होत्या. मात्र एकूणच या बंदच्या संदर्भात ज्यांनी हा बंद यशस्वी केला होता ते शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, एकंदरीतच बंद कशा पद्धतीने आज पार पडला? या मोदींच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था केलेली आहे हे लखीमपूरच्या घटनेवरून हे संपूर्ण देशाच्या नाही जगाच्या लक्षात आलेलं आहे की हे मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे. किती प्रचंड, किती विचित्र प्रमाणामध्ये चिरडले गेले. तर शेतकऱ्याला साधं भाजपच्या कुठल्या नेत्यानं साधं त्यावर खंतही व्यक्त केली नाही. उलट त्या उपर चोरांवर शिरजोर या म्हणीप्रमाणे हे भाजपवाले असं म्हणतायत की बाबा हा बंद ठेवणं योग्य नाही. हे महाराष्ट्र अन्याय आहे. अहो, ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या बंदमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे, व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. सर्व पक्ष संघटना सर्व मतभेद विसरून रस्त्यावर उतरले. एकटा भाजप बाजूला जाऊन म्हणतोय की बाबा हा बंद योग्य नाही. यांची मानसिकता ही बीडमधला बंद होता, त्या बंदमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झाला होता. काय महिलांची काय परिस्थिती आणि सहभागी झालाय का त्या? हे बघा, आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर 73% महिला शेती सुरेश करतात आणि त्यात 12 आणि 13% महिलांच्याच नावावर 7/12 नाव आहेत मालकी रसायनात. तरी सुद्धा बंदमध्ये किती टक्के महिला सहभागी झाल्या होत्या? बंदमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होत्या. तर आमच्या 3ही पक्षाच्या महिला रस्त्यावर उतरून विनंती करत होत्या. राष्ट्रवादीच्याही होत्या, काँग्रेसच्याही होत्या आणि शिवसेनेच्याही होत्या. मला इथं एक जाणीवपूर्वक सांगायचंय की आधुनिक जनरल ड्रायर हे नरेंद्र मोदी आहेत. हे पुन्हा एकदा या देशात सिद्ध झाले. प्रतिनिधी सुरेश जाधव तिथे पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद साधता आहेत, पण आपण बघितलं संमिश्र प्रतिसाद बघायला मिळतो आहे अनेक शहरांमध्ये. महाराष्ट्र बंदला दिवसभरात कसा प्रतिसाद मिळाला? हा महाराष्ट्र बंद जबरदस्तीनं पुकारण्यात आला का त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला? या सगळ्या विषयी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं
तुम्हाला बोलण्यासाठी व्यासपीठ न्यूज 18 लोकमत उपलब्ध करून देत आहे। बिनधास्त बोला या आमच्या कार्यक्रमात काही क्षणात भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज दिवसभर जी चर्चा आहे ती अर्थातच महाराष्ट्र बंदची। महाराष्ट्रभरातून या बंदला कसा प्रतिसाद मिळाला त्याची सगळी दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत म्हणजे न्यूज 18 लोकमत ते तुमच्यापर्यंत सकाळपासून पोहोचवलेली आहेत। आता तुम्ही ठरवायचं आहे हा बंद योग्य की अयोग्य, हा बंद उत्स्फूर्त होता का, हा बंद पुकारून नेमका महाविकास आघाडी सरकारनं काय साध्य केलं। ही मुंबईतली किशोरी पेडणेकर यांची दृश्य आहेत। त्या रस्त्यावर उतरल्या, त्या रस्त्यावर बसल्या आणि त्यांनी आवाहन केलं की महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद द्या। तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेनं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनी बोलायचं आहे। त्यासाठीच हे व्यासपीठ आहे। बिनधास्त बोला। 02268882090 म्हणजेच 68882090 या नंबरवर फोन करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्या। तुम्हाला काय वाटतं, हा महाराष्ट्र बंद योग्य होता की अयोग्य? तुम्हाला काय वाटतं, हा महाराष्ट्र बंद नक्की उत्स्फूर्त होता का? तुम्हाला काय वाटतं, हा महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला त्याने नेमकं काय साध्य झालं? या सगळ्या विषयी तुम्ही बोलू शकता थेट न्यूज 18 लोकमतवर। तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ऐकेल। तुमचं मत तुम्हाला तुमच्या नावासकट म्हणजे तुमच्या नावासकट तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। फक्त तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करायचा आणि थेट आम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे। गडचिरोलीचे एक व्यापारी श्रीकांत गड्डेवार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। श्रीकांतजी, आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रतिक्रिया द्या। आपल्याला काय वाटतं, महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? बिलकुल अयोग्य आहे मॅडम। महाराष्ट्र बंद हा म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीचा पूर्वनियोजित कट आहे आणि ह्यामुळे व्यापारी वर्गांवर खूप मोठा म्हणजे संकट आलेलं आहे। याच्या अगोदर कोरोनामुळे व्यापारी लोक परेशान होते। आता ह्या सरकार स्वतः सरकार संरक्षण द्यायला पाहिजे पण स्वतः सरकारच बंद करतोय, तर हे खूप मोठा व्यापारी वर्गांवर नागरिकांवर अन्याय आहे। नक्की श्रीकांतजी, प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार। श्रीकांत गड्डेवार असं म्हणत होते की आधीच 1.5 वर्ष कोरोनामुळे अनेक दुकानं बंद होते, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता। आता कुठे दुकानं खुली झालेली आहेत, व्यापारी आपल्या कामाला लागलेले आणि तेव्हा महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्वतः सत्तेत असलेलं सरकारच महाराष्ट्र बंदचं आवाहन करतं, हे फार गंभीर आहे आणि हा चूक होता महाराष्ट्र बंद असा त्यांनी अशी त्यांनी मत नोंदवलंय। सांगलीचे आपले व्यापारी जोडले गेलेले आहेत। त्यांचं नाव आहे निखिल वाघुटी। निखिलजी, तुमची थेट प्रतिक्रिया नोंदवा। तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? मॅडम, सांगलीमध्ये आधीच व्यापारी पूर्णपणे कर्जाच्या आहारी गेलेला आहे। पुरामुळे नुकसान झालेलं आहे, लॉकडाऊनमुळे नुकसान झालेलं आहे। आजचा बंद हा अयोग्य आहे। धन्यवाद निखिल, प्रतिक्रिया दिल्याबद्दल। अत्यंत छोटी, व्यवस्थित, स्पष्ट आणि थेट प्रतिक्रिया होती निखिल वाघुटी यांची। सांगलीचे व्यापारी होते, ते असे म्हणतायत सांगलीतल्या व्यापाऱ्यांचं ऑलरेडी कंबरड मोडलेलं आहे लॉकडाऊनमुळे आणि त्यात निखिल वाघुटी यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्र बंद पुकारणं तेही सरकारनं हे चुकीचं आहे। चिराग पठाण व्यापारी जोडले गेलेले आहेत उस्मानाबादहून। चिराग, आपली थेट प्रतिक्रिया नोंदवा, टीव्हीचा आवाज कमी करा। हॅलो, बोला चिराग। मॅडम, योग्य होता समजायचं, डिझेलचे भाव किंवा खाद्यतेल हे महागाईमुळे योग्य आहे, व्यापाऱ्यासाठी थोडं नुकसान आहे। पण महाराष्ट्र बंद जो आज चिराग पुकारला गेला त्याच्याविषयीचं आपलं मत काय आहे? बंद योग्यच आहे। समजा केंद्र सरकारने कुठल्याही नियोजनावर ठाम नाहीत ना, आहे ते समजा खाद्यतेलाचे गोरगरीब जनतेसाठी काय अडचणी आहेत हे। बरं चिराग, आपली प्रतिक्रिया आणि आपली भूमिका लक्षात आली। धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। चिराग पठाण व्यापारी उस्मानाबादचे असं म्हणतायत की केंद्र सरकार चुकीच्या धोरणांवर चालतं आहे आणि त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय, म्हणून मविया सरकारने महाराष्ट्र बंद जो पुकारला तो योग्य आहे असं चिराग पठाण यांचं मत होतं। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता। फक्त व्यापारीच नाही
नागरिकही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात, कारण सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा त्रास झालेला आहे। महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य, या महाराष्ट्र बंदने काय साध्य झालं, या महाराष्ट्र बंद मध्ये उत्स्फूर्तता बघायला मिळाली का, या सगळ्याविषयी तुम्ही तुमचं मत नोंदवा। बिनधास्त बोलमध्ये राजेश परब आता जोडले गेलेले आहेत, वाशीचे नागरिक आहेत। राजेशजी, थेट आपली प्रतिक्रिया नोंदवा। हा बंद पूर्णपणे अपयशी, लोकांना जबरदस्ती बंद करायला लावलं, लोकांची दुकानं आणि लोकांचं नुकसान केलं। कोरोनामध्ये नुकसान असताना सुद्धा लोकांना जबरदस्ती पोलिसांनी बंद करायला लावलं। पोलिसांनी जबरदस्ती नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये दुकानं बंद करायला लावली असं तुम्हाला म्हणायचंय पोलिसांनी? हो 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 हो। बर, धन्यवाद राजेशजी, आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये असं चित्र बघायला मिळत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतायत आणि मारहाण करतायत, कुठे तोडफोड करतायत, कुठे दुकानं जबरदस्तीने बंद करायला लावतायत। पण राजेश परब वाशीतून आपल्याला असं सांगतायत की पोलिसांनी दुकानं जबरदस्तीने बंद करायला लावली। हा जबरदस्तीने केलेला बंद होता, उत्स्फूर्त असा महाराष्ट्र बंद नव्हता। 0226882090 या क्रमांकावर फोन करा, बिनधास्त बोला। न्यूज 18 लोकमतने हे तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य यावर तुमची थेट बिनधास्त रोखठोक प्रतिक्रिया नोंदवा। 0226882090 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे, यावर नागरिक सुद्धा फोन करून आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतात, व्यापारी आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतात। प्रभाकर मंगळे नागरिक जोडले गेले धुळ्यातून, प्रभाकरची आपली थेट प्रतिक्रिया नोंदवा। आजचा जो महाराष्ट्र बंद होता हा त्या मानाने योग्यच होता। अच्छा, काय काय कारण आहेत पण प्रभाकरजी? आपण म्हणताय महाराष्ट्र बंद योग्य होता, काय नेमकं आपल्या मनात आहे, का हा योग्य होता असं वाटतं आपल्याला? हा, हे जे केंद्र सरकार जे यांचा ज्या मनमानी कारभार आहे, शेतकऱ्यांवर जो अन्याय त्याच्या विरोधात हा बंद पाळून निषेध व्यक्त करणं हा योग्यच आहे। नक्की प्रभाकरजी, आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। प्रभाकर मंगळे होते, धुळ्याचे ते नागरिक आहेत, ते असं म्हणतायत की हा बंद पाळला हे योग्यच केलेला आहे। मविया सरकारने लखीमपूरच्या प्रकरणाचा निषेध करण्याकरता हा बंद पुकारला होता, तो योग्य आहे। सांगलीचे एक नागरिक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, नाव आहेत संभाजी पोळ। संभाजी नमस्कार, आपली थेट प्रतिक्रिया नोंदवा। हा मॅडम, हा बंद हा अतिशय योग्य आहे, कारण का तर हे जे अन्नदाता शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना गाडी घालून कुचललं गेले आहे, तुमच्या संवेदना ह्या जागृत असल्या पाहिजे। त्यामुळे हा बंद हा यशस्वी करायलाच पाहिजे होता प्रत्येक नागरिकांना, आणि त्या शेतकऱ्याप्रती तुमची संवेदना असली पाहिजे। कारण का हे भाजपाचं सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे। 3 काळे कायदे ते सध्या अंमलात, त्याच्यावर कुठलाही निर्णय घेत नाहीत, आणि जे शेतकरी शांतपणे आंदोलन करतायत त्यांना चिरडलं जाते। हा लोकशाहीचा गळा घोटलेला आहे ह्या लोकांनी। नक्की संभाजी, आभार, आपण न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। सांगलीचे संभाजी पोळ आपल्यासोबत होते, रोखठोक प्रतिक्रिया ते नोंदवतायत की भाजपनं शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे, त्यांचं कंबरड मोडलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ मविया सरकारने केलेला हा बंद हा योग्यच होता। शेतकऱ्याप्रती संवेदना आपण दाखवल्या पाहिजेत, म्हणून हा बंद यशस्वी करणं गरजेचं होतं, असं संभाजी यांचं म्हणणं होतं। महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य, बंद पुकारून नेमकं काय साध्य झालं, किंवा महाराष्ट्र बंद नक्की उत्स्फूर्त होता का, अशा सगळ्यावर तुम्ही बोलू शकता। 0226882090 हा आमचा क्रमांक आहे। एक शेतकरी आता अकोल्याचे जोडले गेलेले आहेत, नाव आहेत उमेश जाधव। उमेशजी, काय आपण प्रतिक्रिया द्याल, महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? माझ्या दृष्टीने मॅडम योग्यच होता हा बंद। बर, हॅलो, कारण शेतकऱ्यावर केलेला हल्ला अयोग्यच आहे, त्यासाठी पाठिंबा देणं गरजेचं आहे। नक्की उमेशजी, आभार, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। उमेश जाधव अकोल्याचे शेतकरी आपल्याबरोबर होते। शेतकऱ्यावर केलेला अन्याय, शेतकऱ्यावर केलेला हल्ला हा अयोग्य आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळणं हे योग्य होतं, असं उमेश जाधव म्हणतायत। महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य यावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत। महाराष्ट्रभरातल्या नागरिकांनी, व्यापारी असोत, शेतकरी असोत, सर्वसामान्य नागरिक असोत, महिलांनी सुद्धा सहभाग घ्या, आपलं म्हणणं मांडा, आपला आवाज महाराष्ट्राने ऐकू द्या आणि त्याकरता 022226882090 यावर बिनधास्त बोला। न्यूज 18 लोकमतवर बिनधास्त बोला हा कार्यक्रम आता सुरू आहे। आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता। नागरिक एक जोडले गेलेले आहेत, बीडचे हे नागरिक आहेत, नाव आहे प्रकाश डोंगरे। प्रकाशजी,
नमस्कार, प्रतिक्रिया द्या थेट. महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? अयोग्य मॅडम. का आपल्याला असं वाटतं अयोग्य? म्हणजे कोरोनाचं सावट, पुन्हा हे दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांचं जे हे इकडं मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे, त्याचं काही कुठलीच दखल घेतलेली नाही सरकार. म्हणजे प्रकाशजी, तुम्हाला असं म्हणायचंय की आधीच म्हणजे परिस्थितीने नाडला गेलेला नागरिक आहे, शेतकरी आहे आणि त्यात एक दिवसाचा बंद पुकारून नुकसानच शेतकऱ्याचं किंवा नागरिकाचं होणार आहे. धन्यवाद प्रकाश डोंगरे, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. बीडचे नागरिक होते आपल्याबरोबर आणि आता औरंगाबादच्या एक नागरिक मालती विटेकर जोडल्या गेलेल्या आहेत. मालतीजी, आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोलताय. काय प्रतिक्रिया आपली? महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? मॅडम, अयोग्य आहे. सध्याच्या काळात लोकांना धंदे नाही, काही हे कोविडच्या याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं, व्यापारी लोकांचं. या काळात बंद करणं हे अयोग्य आहे. आणि जेव्हा कोविड होतं कोणत्या पक्षाचे लोक येत नव्हते, आता बरे दादागिरी करून हे करायचा प्रयत्न केला, बळजबरी लेडीजला मध्ये घेऊन अक्षरशः बळजबरी केली बंद करण्यासाठी दुकानदार लोकांना. मी स्वतःच्या माझ्या घरासमोरचं उदाहरण आहे. बर, काय झालं नेमकं? आपल्या घरासमोर काय घडलं? हीच तर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. काही पक्षाचे लोक स्वतः येऊन म्हणजे लेडीजला उभं पुढे केलं आणि दादागिरी केली, दुकान बंदच झालं पाहिजे म्हणून. हे अयोग्य नाही ना. लेडीजला तुम्ही पुढे घेता बंद करायसाठी हे करताय, जबरदस्ती करताय. नक्की. पण मालती विटेकर, आज अख्खा महाराष्ट्र आपल्याला ऐकतो आहे. धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. औरंगाबादच्या या नागरिक होत्या, सजग नागरिक होत्या असं आपल्याला म्हणायला पाहिजे. त्यांच्या घरासमोर त्यांनी हे दृश्य पाहिलं की जबरदस्तीनं पक्षाचे कार्यकर्ते महिलांना पुढे करून दुकानं बंद पाडत होते. एक शेतकरी बुलढाण्याचे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांचं नाव आहे प्रवीण पाटील. प्रवीणजी, आभार. काय प्रतिक्रिया आपली? मॅडम, हा जो बंद आहे हा योग्यच आहे, कारण लखीमपूरमध्ये शेतकऱ्यावर जो अमानुष हल्ला झालेला आहे याचा निषेध म्हणून हा बंद आलेला आहे. तसं पाहता संपूर्ण देश बंद असायला पाहिजे होता. प्रत्येक नागरिकांना आपल्या संवेदनाहून सपोर्ट करायचा, कारण प्रत्येक जण कुठे ना कुठे शेतकऱ्याशी संबंधित. बरोबर. आपले बरोबर प्रवीणजी, आपली प्रतिक्रिया लक्षात आली. पण आपण बोलत असताना काहीतरी मध्ये इतर आवाज सुद्धा येत आहेत, पण आपली प्रतिक्रिया मात्र आज अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकली आहे. बंद योग्यच होता असं प्रवीणजी म्हणतायत. राजू बारसे, हिंगोलीचे शेतकरी जोडले गेलेले आहेत. राजू, थेट प्रतिक्रिया द्या. हॅलो मॅडम. हा, लोकशाहीमध्ये आंदोलन मोर्चे करणे हे जनतेचं स्वातंत्र्य आहे आणि शेतकरी सुद्धा हे आंदोलन करत असताना त्यांच्यावर जे अमानुषपणे चिरडण्यात आलं त्यांना, ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यामुळे आजचा महाराष्ट्र बंद योग्यच होता. सर्वांनी यामध्ये उतरायला हवे आणि शेतकऱ्यांविषयी संवेदना प्रकट करायला हवी. नक्की. राजू बारसे, आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात. एक शेतकरी राजू बारसे स्वतः बोलत होते. हा बंद योग्य असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईचे एक नागरिक जोडले गेलेले आहेत, रवी शिंदे असं त्यांचं नाव आहे. रवी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? योग्यच केला महाराष्ट्र बंद, कारण शेतकरी कुठलेही असो, युपीचा असो, बिहारचा किंवा महाराष्ट्रात असो, शेवटी शेतकरी तर आपण आहेत. नक्की. शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्याकरता हा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. पण जिथे जबरदस्ती करण्यात आली तिथे किंवा अशा मारहाणीच्या घटना जिथे घडल्या त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, ज्या ठिकाणी हे घडलंय ते चुकीचं आहे ते. नक्की. पण महाराष्ट्र बंदचं आवाहन योग्य होतं असं रवी शिंदे म्हणतायत मुंबईतून. रवी, आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य यावर आपण सगळ्यांनी बोलायचं आहे. न्यूज 18 लोकमतने बिनधास्त बोला हे व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार. बिनधास्त बोलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य, हा नक्की महाराष्ट्र बंद उत्स्फूर्त होता का? या सगळ्या अनुषंगाने तुम्ही सगळे बोलू शकता. व्यापारी असोत, शेतकरी असोत, नागरिक असोत. आमच्याकडे मत नोंदवा. 0226882090 हा आमचा क्रमांक आहे. सचिन चौगुले, व्यापारी, कोल्हापूरचे जोडले गेलेले आहेत. सचिनजी, थेट प्रतिक्रिया नोंदवा. हा मॅडम, आजचा जो बंद केला तो योग्यच होता. हॅलो. बर. कारण का आपला हा देश हा कृषी प्रधान देश आहे
त्या देशामध्ये शेतकऱ्याची जे आत्या होते त्यासाठी बंद केला ते योग्यच होता माझ्या मते. मी एक व्यापारी आहे. नक्की सचिनजी, आभार. आपण आपली प्रतिक्रिया दिली. सचिनजी असं म्हणतायत की ते स्वतः व्यापारी आहेत. शेतीप्रधान देश असल्यामुळे जर शेतकऱ्यावर हल्ला होत असेल तर बंद योग्य आहे. श्रीहरी मुसने लातूरहून एक शेतकरी जोडले गेलेले आहेत. श्रीहरी, प्रतिक्रिया नोंदवा. मी शेतकरी बोलतोय. होय, ऐका ना. हॅलो, हे उत्तर प्रदेश मध्ये घटना झालेली आहे, बरोबर आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं बघा ना काहीतरी. शेतकरी परेशान आहेत, सगळं पाण्यामध्ये वाहून गेले. हॅलो, बरोबर. म्हणजे श्रीहरी, आपल्याला असं म्हणायचंय की महाराष्ट्र शेतकरी इतका मेटाकुटीला आलेला असताना तुम्ही त्याच्याविषयी काहीतरी विचार करा, महाराष्ट्र बंद काय पुकारता असं आपल्याला म्हणायचंय. हा, तुम्ही उत्तर प्रदेशचं काय बोलता तुम्ही? बरोबर श्रीहरी, आपली भूमिका आणि भावना लक्षात आली. धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एक औरंगाबादचे नागरिक आहेत सागर जोशी जोडले गेलेले आहेत. सागर, काय आपली प्रतिक्रिया? महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? मॅडम, योग्यच आहे महाराष्ट्र बंद हा. कारण की आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी असं ते भाजपचं सरकार हे दडपशाहीचं सरकार दडप पद्धतीनं करताय. शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने हे बोलणं सुद्धा आज डोळ्यात हे शब्द सुद्धा निघत नाही. अशा प्रकारचं जर तुमची दडपशाही जर या ठिकाणी चाललं, नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात, काय देशात काय चालू, ही घटना निंदनीय आहे आणि एकदम बिलकुल याच्याशी कोणीही हे करणार नाही. मॅडम, आज मुख्यमंत्री साहेब इतकं तळमळीनं आज त्यांना जो आव्हान केला त्यानं महाराष्ट्रात 100% मी म्हणतो व्यवस्थित बंद झाला. आमच्या संभाजीनगर मध्ये मॅडम दानवे साहेब असतील, आमचे वैजापूरचे आमदार साहेब बोरणारे सर असतील, यांनी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आसन याच्या सोबत आसन सगळे शिवसेना आसन. सागर, आपलं असं म्हणणं आहे की औरंगाबाद मध्ये खूप चांगला प्रतिसाद या बंदला मिळाला. धन्यवाद सागर, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. विद्याधर कुलकर्णी, पुण्याचे नागरिक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. विद्याधर जी, आपली काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्र बंद योग्य की अयोग्य? माझी अशी प्रतिक्रिया आहे की बंद हा पूर्णपणे अयोग्यच असतो. तुम्ही कुठल्याही निमित्त त्याला सांगा, पण बंद हा अयोग्यच आहे. कारण तुम्ही लोकांचं नुकसान करता आणि इव्हन शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे एका दिवसामध्ये, मग आपण कशासाठी या गोष्टी करतो? आपण दुसरं काहीतरी मार्ग. बरोबर विद्याधर जी, अशाच प्रतिक्रिया येत आहेत की व्यापारी लॉकडाऊन मध्ये मेटाकुटीला आलेला असताना पुन्हा एक दिवसाचा बंद कशा करता? विद्याधर आपल्याबरोबर पुण्यातून होते ज्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुंबईचे नागरिक संदीप खजुरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संदीपजी, काय प्रतिक्रिया आहे? माझी या बंदबद्दल अशी प्रतिक्रिया आहे, या अगोदरही खूप सारे बंद होतात, राजकारणी जे बंद पुकारतात वगैरे, तर बंद हा चुकीचाच असतो, या गोष्टीशी मी सहमत आहे. पण आपण या देशाचे नागरिक असताना जर आपण या लोकशाही प्रधान देशामध्ये असतोय तर कुठेही घटना घडू द्या भारतामध्ये, जर हा आपला देश आहे तर ते आता तिथे जे शेतकऱ्यांना जे अमानुष प्रकारे चिरडलं गेलं, तर याद्वारे आपल्या काही संवेदना आहेत की नाही? आपण बंदद्वारे तर तिथे काही जाऊन हे करणार नाही, काही नाही, आपण इथूनच आहे, आपल्या महाराष्ट्रातून एक संवेदना आपण फक्त या बंदद्वारे त्यांच्यावर व्यक्त करतोय. आणि बीजेपी वगैरे हे ते मला काही पक्षाशी घेणं देणं नाही कोणतेही, फक्त मला बीजेपीनं हे पण सांगायचंय की तुम्ही पण या बंदमध्ये सहभागी असतं तर काही हे नव्हतं, कारण सर्व पक्षांनी मिळून फक्त बीजेपी आणि मनसे सोडून यांनी हा बंद पुकारलेला आहे. तर सगळ्यांनी हा फक्त एक नागरिक, आपण एक माणुसकीच्या नात्याने याच्यात सहभागी झाला असतं तरी काही नाही. नक्की संदीप यांची प्रतिक्रिया, नक्की संदीप आपली प्रतिक्रिया अशी आहे की शेतकऱ्यापती कुठेही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर शेतकऱ्यावर जर हल्ला होतोय, त्याला जर असं चिरडलं जातंय तर त्याच्या प्रती संवेदना व्यक्त करणं एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. धन्यवाद, आपण ही प्रतिक्रिया दिलीत. मुंबईतून आपल्याला ही प्रतिक्रिया आली होती. आता एक माढाचे नागरिक आहेत शिवगंगा परबत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. शिवगंगा, थेट बोला आपण. हा जो बंद केलाय ना तुम्ही, हा खरंच योग्य आहे. आणि जो तुम्हाला आता जी काय फोन येतात ना, ह्या बंद अयोग्य आहे अयोग्य आहे, ज्या नागरिकांचं फोन येतात ना ते फोन तुम्ही कट करून टाका. कारण काही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आता जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नव्हतं तोपर्यंत शेतकरी त्याच्याशी पाठीशी होता ना, आता ती शेतकऱ्याला तुम्ही नरेंद्र मोदी सरकार खाली पायाखाली घुसमटलं गेलं जाते. आणि अशा ह्या परिस्थितीला असं फक्त आणि फक्त ही नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यासाठी मला वाटतं की ह्या महाराष्ट्र बंद जी घोषणा केली महाविकास आघाडी सरकारने ती खरंच योग्य आहे असं मला वाटते. नक्की शिवगंगा, आभार, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मात्र यातलं एक वाक्य की आपण जे योग्य आहे बंद असं म्हणतायत
तोच फक्त फोनो घ्या, जो अयोग्य बंद असं म्हणतात तो घेऊ नका, हे मात्र आपलं बोलणं चूक आहे. कारण महाराष्ट्राचा आवाज आहे न्यूज 18 लोकमत. कुणाला काय वाटतं हे त्याने आपलं थेट मत नोंदवायचं आहे. प्रत्येकाला आपलं मत नोंदवायचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलायचंय. 022-022-688-2090. हनुमंत गुरव सोलापुरातले नागरिक जोडले गेलेले आहेत. हनुमंत, प्रतिक्रिया द्या. हनुमंत, हा बोला ना. बोला, आपली प्रतिक्रिया नोंदवा थेट. अहो, 1 ते 2 वर्ष झालं कोरोना आहे. शेतकऱ्यांच्या मालाला 5 रुपये कॅरेट चाललंय आणि बंद म्हणल्यानंतर झालेली जी फुलं पाठवलेली, टमाटे पाठवलेली, शेतात कुणी मजूर सुद्धा घेणार ती. शेतकरी मारायला लागला आणि ही बंद यांच्या राजकारणापाय बंद कस काय बळजबरी बंद झाला. हनुमंत गुरव, आपली अत्यंत बोलकी प्रतिक्रिया होती, मनापासून दिलेली प्रतिक्रिया होती. आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. कोल्हापूरचे एक व्यापारी प्रसन्न शिंदे जोडले गेलेले आहेत. प्रसन्नजी, काय प्रतिक्रिया आपली? मॅडम, बोला प्रसन्नजी. बंद होता ना, हा आजचा जो बंद होता हा गेली 2-3 वर्ष कोल्हापूरला पहिल्यांदा महापूर, नंतरचे 2 कोरोनाच्या हे आल्या, वेव्ह झाल्या, त्याच्यानंतर परत महापुराचा फटका बसला. कोल्हापूर मॅडम. आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत अजून हाताशी नाही. गांधीनगर किंवा जे पूरग्रस्त व्यापारी आहेत, छोटे दुकानदार आहेत, त्यांना काही मिळालं नाही. आणि ह्याच्यानंतर हे जे काय बंद, जे सरकार पुरस्कृत बंद आहे ना, हा जबरदस्तीनं केला गेलेला आहे. पोलीस प्रशासन पूर्णपणे जे संरक्षण द्यायच्या ऐवजी बंद करायला पुढे होतं. हे चुकीचं आहे ना. हे ह्याच्यात असा आपला देश कधीच प्रगत होणार नक्की. प्रसन्न, आपली प्रतिक्रिया लक्षात आली. प्रसन्न शिंदे सोलापुरातले एक व्यापारी आपल्याबरोबर होते, जे म्हणतात की पोलिसांनी सुद्धा जबरदस्तीनं दुकानं बंद पाडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हा बंद योग्य नाही. सुजित घाडगे हे रत्नागिरीचे नागरिक जोडले गेलेले आहेत. सुजितजी, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी एक सामान्य नागरिक आहे आणि मला तरी असं वाटतं की बंद हे नसलं पाहिजे. कारण का आता म्हणजे हा एक तोडगा नाहीच आहे मुळात म्हणजे. आणि जरी केला तरी एक म्हणजे सामान्य नागरिक जे होते ते टॅक्सीवाले होते किंवा दुसरे कोणी, त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे ह्यामुळे आपलीच नुकसान आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे हा बंद हा उपाय नसू शकतो. नक्की. सुजितजी, आपली प्रतिक्रिया लक्षात आली. बंद पुकारून अनेकांचं नुकसानच झालेलं आहे. ज्यांची दिवसभराची रोजीरोटी दिवसभर काम केल्यानंतर हातात येते, त्यांच्यासाठी हा 1 दिवसाचा मोठा फटका आहे. बिंदास्त बोल या कार्यक्रमामध्ये न्यूज 18 लोकमतचे महाराष्ट्रभरातले प्रेक्षक सहभागी झाले. खरोखर बिनधास्त बोलले, मनापासून बोलले. काहींनी हा बंद अयोग्य असं म्हटलं, काहींनी हा बंद योग्य असं म्हटलं. पण या सगळ्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या होत्या. शेतकऱ्याप्रती माणूस म्हणून संवेदना असायला हवी, हे काहींचं मत होतं. तर काहींचं मत होतं की अशा प्रकारे मारून मुटकून जबरदस्तीनं बंद पुकारण्यात काहीही साध्य होणार नाही. कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.